सकळ ठाई एक भाव Thank you.
अनुभव जयाचा त्याचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने मावळले काम क्रोध वृत्ती सानिध्य हरीच्या त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने निळामणे त्यांच्या नामे पापी अधर्म नासती त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
चरणी दीन भावे उद्धरावे कृपेने. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य असणारे निळोबाराय यांचा ह्या 4 चरणाचा असा अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये संत निळोबाराय आपल्याला अंतरंग दृष्टीने लक्षण, जे संतांचं जे काही लक्षण आहे, संतांचा जो काही महिमा आहे तो अंतरंग दृष्टीने सांगतात. या ठिकाणी 3 लक्षणाचं प्रतिपादन केलेलं आहे. 3 चरणामध्ये 3 लक्षण आहे आणि त्यांच्या चरणी का लीन व्हायचं आहे त्याचं एक महत्त्वाचं प्रयोजन सांगितलेलं आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. आता मी जरी या ठिकाणी घरचाच असलो, सर्वांच्या परिचित महाराज आहे, गावकरीच आहे शेवटी, आणि कार्यक्रमाचं आयोजन कशा निमित्तानं आहे, काय आहे हे सगळ्यांना श्रुत आहे, सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगावं असं काही नाही. पितृपक्षामध्ये आपल्याला दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो. एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जो आकार पाडून ठेवलेला आहे, भारतीय संस्कृतीनुसार जे काही आपले कर्म आहे त्यानुसार ते कार्यक्रम त्या वेळेला आयोजित करावे लागतात. आणि म्हणून हा पितृपक्षातील कार्यक्रम आपले पूर्वज जे काही आपल्यातून निघून गेलेले असतील त्यांच्या निमित्ताने त्यांचं स्मरण म्हणून आणि त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही नामस्मरण घडावं, आपले यातून सत्कर्म घडावं आणि ते सुद्धा मुक्त व्हावे, हा एक चांगला हेतू ठेवून या ठिकाणी महाराज दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतात. खरं सांगायचं म्हणजे इथं राहतात त्या ठिकाणी आमचे बाबूराव काकाजी असतील किंवा दाजी असतील, या ठिकाणी उभं राहिलं की त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण महाराज नेहमी एक वाक्य सांगतात, गए हुए कभी आते नहीं मगर उनकी याद आती. आणि या निमित्ताने त्यांचं स्मरण प्रत्येक वेळेला स्मरण. एक खंबीर नेतृत्व, घराचं एक खंबीर नेतृत्व कशाला म्हणतात हे जर बघायचं असेल तर कोणी जरी विचारलं की घराचं खंबीर नेतृत्व म्हणजे काय, तर आपोआप बोट जातील दाजींकडे, नागपूर दाजींकडे. जेवढे स्ट्रिक्ट तेवढंच कामाच्या बाबतीत सुद्धा नियोजनबद्ध, शिस्तकार, प्रत्येक येणारा प्रत्येक भाविक कुठलाही असू द्या, पण इथे आल्याच्या नंतर तू कधी विनमुख गेलेला असं कधी होत नाही. कारण दाजीचं नियोजन कसं असायचं. त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. आणि प्रेममूर्ती जरी कोणी म्हटलं का, प्रेममूर्ती, कुटुंबातील प्रेममूर्ती म्हणजे काय, तर आपोआप बोट जातील बाबूराव काकांकडे. कारण घर म्हणजे काय, त्या ठिकाणी सगळे एक साखळी असावी लागते. एक नियोजन करता असावा लागतो, एक प्रेम करता असावा लागतो. हे सगळ्याची एक साखळी असावी लागते. त्यावेळेस ते कुटुंब, तो परिवार इतका आनंदात राहतो. कारण परिवारातील आनंदाचं सूत्रच ते आहे. पण आज ते आपल्यामध्ये नाहीये. त्यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो, पण इथं राहिलं की त्यांच्या आठवणी आल्याशिवाय मी निश्चितच म्हणेन उद्धरावे कृपेने, महाराजांची कृपादृष्टी. नाही तर माझ्यासारखी इथं उभं राहावं आणि कीर्तन करावं त्या योग्यतेचा मी मुळातच नाही, हे माहिती आहे. जे चंदूभाऊचे शब्द आहे, महाराजांची कृपादृष्टी आहे, मोहन भाऊचं प्रेम आहे, परितोष असेल, प्रतीक असेल, या सगळ्यांचं प्रेम आहे. नाहीतर इथं उभं राहण्याची माझी योग्यता कधी नव्हतीच. पण आज महाराजांची कृपादृष्टी, त्यांच्या कृपादृष्टीने आज
कृपादृष्टी निहाळले आणि आपले पदी बैसवले अशा सारखीच गोष्ट आहे. कीर्तनाच्या गादीवर माझ्यासारखे उभं राहावं एवढी पात्रता कधीच नव्हती, पण आज महाराजांच्या कृपेने आज या ठिकाणी मला बोलतं केलंय. त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. आणि माझ्याकडे आता घरचाच माणूस आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. त्या संबंधाने आमचे पूजनीय सोपानजी काका काळपांडे यांची श्रीमद भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. मानवी जीवनाचं साकल्यानं दर्शन घडवून देणारी भागवत कथा त्यांच्या मुखार बिंदातून आपण सगळे श्रावण करत ते या ठिकाणी आज उपस्थित त्यांचं मोठेपण आहे. मी नारदांच्या गाडीने त्यांनाही मनोभावे वंदन करतो. पूजनीय बाबांची आहे, बाबाजी पुढे बोलायचं म्हणजेच मला हातपाय धरतात. महाराजांपुढे बोलायचं म्हणजे दरवर्षी बोलतो. या कार्यक्रमाला आमचे मृदंगाचार्य असतील गोपाल महाराज ताठोड, योगेश राजू महाराज, गायनाचार्य आमचे नामदेव महाराज जाधव, जाधव महाराज, निलेश महाराज जाधव, आमचे खडसे बाबा, योगेश बाबा, राजू महाराज आणि सगळे बसलेले श्रोता वर्ग, सगळे आई वडीलधारी मंडळी, सगळे भगवत भक्त, सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पूजनीय आई, दाजी, काका, अंमलिक दाजी असतील, रवींद्र भाऊ असतील, यांचं सगळ्यांचं स्मरण करून या ठिकाणी आपल्याला नामसंकीर्तन सोहळा, श्रीमद भागवत कथा, त्यानिमित्ताने काही पुण्य आपल्या पदरात पडावं हाही त्यामागचा एक हेतू आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपणही त्या ठिकाणी पुण्यवंत होतो म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सेवा माझ्याकडे आली. जेवढा वेळ आपल्याला बोलता येईल तेवढा वेळ आपण आता अभंगाकडे चिंतन करूया. अभंग संत निळोबारायांचा आहे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, निळोबारायांची आणि त्यांची भेट झाली नाही. व्याकुळ झाले निळोबाराय आणि 42 दिवस निळोबाराय उपोषणाला बसतात. निळोबारायांच्या उपोषणाचा परिणाम हा प्रत्यक्ष भगवान परमात्म्यावर झाला. विशेष आहे. आपले उपोषणात साध्या कोणीही उपोषणाला बसलं तर त्याचा कुठल्या नेत्यावर किंवा कुठल्या राजकर्त्यावर त्याचा परिणाम होत नाही. पण प्रत्यक्ष निळोबारायांच्या उपोषणाचा परिणाम प्रत्यक्ष भगवान परमात्म्यावर झाला. भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवान परमात्मा
पद्धतीने निळोबारायांना दर्शन दिलं, निळोबारायांना सांगितलं मी देव आहे. मी कोण आहे? मी देव आहे. तुम्ही उपोषणाला बसला, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. भगवंताला प्रत्यक्ष स्वतःचा परिचय द्यावा लागला. पण निळोबाराय म्हणतात मी नळपोची देवा, मी तुम्हाला आम्हाला माहित आहे तुम्ही जेव्हा जेव्हा भक्तावर संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही अवतार घेतलेला आहे. प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगट होते. अहो त्याच्यावर त्यावेळेला संकट होतं म्हणून तुम्ही त्यावेळेला अवतार घेतला. तैशा परी मज नाही बा संकट आहे की नाही. त्या पद्धतीने माझ्यावर संकट नाही आहे तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तरी तुम्ही काय श्रम केला? देव म्हणतात नेमकं तुम्हाला काय पाहिजे? काय म्हणतात देव निळोबाराय सांगतात आणि कृपयाचा भावा करीत भगवान परमात्म्याला वापस जावं लागलं आणि तुकोबारायांना पाठवावं लागलं. हात ठेवणी मस्तकी प्रसाद देवणी केले सुखी. तुकोबारायांनी निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि प्रसाद देऊन सुखी केलं. यामधला एक भाव लक्षात घ्या की आपण अभंगाकडे चालू आता. निळोबारायाच्या ठिकाणी गुरु भक्तीविषयी आपल्या गुरुविषयी जे निष्ठा होती, जे श्रद्धा होती, जो भाव होता, तो भाव इतका होता का प्रत्यक्ष देव जरी आले तरी देवाला म्हटलं की नळपूजी देवा हा भगवत भाव आहे. एकनिष्ठतेचा भाव हा संतांच्या ठिकाणी हा पाहायला मिळतो. आणि असे एकनिष्ठ निळोबाराय आपल्या अभंगामधून अंतरंग लक्षण, जे भक्ताचं अंतरंग लक्षण आहे, जो महिमा आहे, तो महिमा वर्णन करतात. विठ्ठल या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला वाटतं की या ठिकाणी माझा कुठेतरी उद्धार झाला पाहिजे. वाटतं प्रत्येकाला वाटते, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझा या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे, मी काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. कारण मनुष्य जीवन म्हटलं की या ठिकाणी दोन गोष्टी संभवतात. या ठिकाणी दोन गोष्टी संभवतात. एक गोष्ट आहे कर्तृत्व आहे आणि दुसरी जर गोष्ट असेल तर ते भोगत्व आहे. भोक्तृत्व आणि कर्तृत्व याचा समन्वय म्हणजेच मानवी जीवन आहे. ज्या ठिकाणी फक्त भोक्तृत्व आहे ते पशुजीवन आहे. कारण पशुच्या ठिकाणी कर्तृत्व संभवत नाही, फक्त त्यांना भोग भोगून आयुष्य संपवायचं बस एवढंच विषय आहे. पण माणसाचं तसं नाही आहे. माणसाला आधी जे कर्म केलं असेल त्याचंही भोगणेच आहे आणि आता कर्म करत असेल ते पुढे भोगण्यासाठीच करते. पण या ठिकाणी ज्याच्या जीवनामध्ये फक्त कर्तृत्व आहे, भोक्तृत्व नाही, ते संत जीवन आहे. ज्याच्या जीवनामध्ये भोक्तृत्वही आहे आणि कर्तृत्वही आहे, ते मानवी जीवन आहे.
ज्याच्या जीवनामध्ये फक्त भोक्तृत्व आहे ते पशुजीवन आहे, आणि ज्या ठिकाणी भोक्तृत्व आणि कर्तृत्वाचा संबंधच संभवत नाही ते भगवत जीवन आहे. या ठिकाणी उपाय सांगतात. तरुण जाण्याचे या ठिकाणी उपाय सांगितलेले आहेत. ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. म्हणून उपाय अर्जुना या ठिकाणी उपाय सांगितलेले आहेत. जे आपण परमार्थ करत असताना आपण जे काही उपाय करतो त्यामध्ये सर्वात सुलभ उपाय जर कोणता असेल तर ते संत संगती आहे. संताचे संगती तरुणोपाय संत संगती आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मार्ग साधूचे संगती तरुणोपाय. जो करण्याचा उपाय आहे तो उपाय सांगितलेला आहे. कारण हा देह त्याच्यासाठीच प्राप्त झालेला आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझार चिरा पडे. या ठिकाणी या येरझार जे चिरायचे जन्म मृत्यूचं जे दुःख आहे ते दुःख नाहीस करण्यासाठी हा परमार्थ आहे. आणि परमार्थामध्ये आल्याच्या नंतर जे उपाय सांगितलेले आहे अनेक उपाय असतील पण त्यामध्ये संत संगती हा महत्वाचा एक नियत उपाय आहे आणि सुलभ उपाय आहे. म्हणून असा उपाय करत असताना निळोबारायांनी त्याच्या अंतरंग लक्षणाचा विचार केलेला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात सकाळ ठाई भगवत भाव, सकाळ ठाई भगवत भाव, सकाळ ठाई भगवत भाव, सकाळ ठाई भगवत भाव,
आहे, कुठल्या संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे? तर सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा. या ठिकाणी सांगत असताना म्हणून अर्जुना पायी प्रवेशावया माझे ठाई उपायासी नाही वाणी येत. सांगतो इथे उपायाला काही कमी आहे का? अजिबात कमतरता नाही. पैसता संतांचे संगती कळू आले कमळाप्रती. हो, संत संगतीचे काय वाण सुख. या ठिकाणी फक्त जीवाचा उद्धार फक्त एकच वेळ करू शकतो, तो म्हणजे संत. ते म्हणजे संत महात्मे. मग संतांची व्याख्या काय नेमकी? संतांची व्याख्या काय आहे? कारण काही काही वेळेला भगवंताची सुद्धा व्याख्या केलेली आहे. ज्या पद्धतीने भगवंताची व्याख्या केली आहे त्या पद्धतीने संतांची काय व्याख्या आहे? उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्या सत्तेमध्ये होते, ज्याच्या सत्तेने होते, त्याला भगवंत म्हटलेलं आहे, त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि मग या ठिकाणी संतांची काय व्याख्या आहे? सन्मार्ग वर्तीन संतात रूपेण विद्या विजय हृदय सदेव वर्तत इति संतः. जे सन्मार्गाने वर्तन करतात, विद्या आणि विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेल्या आहेत, ज्यांना स्वतःचा काहीच नाही, स्वतःचा भवसागर संपलेला आहे, पण जनसामान्यांना करण्यासाठी आपलं आयुष्य ज्यांनी अर्पण केलेलं आहे, त्यांना संत म्हणावं. वसंत समयो प्राप्ते. जसा वसंत ऋतू आल्याच्या नंतर ज्याप्रमाणे वातावरण जसं प्रफुल्लित होतं, त्या पद्धतीने जे संत आल्याच्या नंतर आपलं वातावरण ज्या पद्धतीने प्रफुल्लित होतं, त्यांना संत म्हणावं. मग असे असणारे संत, कारण रुक्मिणी मातेने भगवंताला विचारलं, देवा ही महाराष्ट्रामध्ये एकाच आईच्या पोटी हे चौघे दिव्य पुत्र, ते नेमके कोण आहेत आणि कशासाठी आलेले आहेत? लक्षात घ्या. देव म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव डेन शिकाय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञानदेव म्हणी गोट. ऐसे ब्रह्मा विष्णू हर, मूळ मुक्ता इथे माया साचार. कलियुगी अवतार एक गोबीच आहे, ते उद्धार आहे चराचर कली माझी अवतरले विठ्ठल. हे चौघे दिव्य पुत्र आले कशासाठी? तर ते तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. ते पाषाण माझी परिस, रसा माझी सिद्ध रस, ते मनुष्य कृती अंश माझाची जा. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. येर माणूस पण भांब लौकिका भाव. ते नुसतं चालते बोलते जरी दिसत असले तरी ते ज्ञान आहे, चालतं बोलतं ज्ञान आहे. तयाचे अवयव, त्याचा प्रत्येक अवयव हा ज्ञान देतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. लक्षात घ्या. पण संत येतात कशासाठी? संतांचा अवतार कशासाठी आहे? तर तो अवतार सामान्य जीवाच्या उद्धारासाठी आहे.
आपण त्या संतांपर्यंत जात नाही आणि त्यांची ओळख करून घेत नाही. सामान्य दृष्टीनं पाहिलं तर संत हे सामान्य जीवाला ओळखूच येत नाही. कारण मी मगाशी सांगितलं अंतरंग लक्षण आणि बाह्यरंग लक्षण. आपण जे पाहतो ते बाह्य लक्षणावरूनच संतांचं ऑब्झर्वेशन आहे, अंतकरणाचं नाही होऊ शकत. काही प्रमाण सुद्धा आलेले आहे. बाह्य लक्षणावरून संत ही संज्ञा कधी सिद्धच होत नाही. कारण संतत्व हे अंतरंग लक्षणावर आहे आणि आपली जे जन्मदृष्टी आहे ते फक्त बाह्य रंगाचं ऑब्झर्वेशन करते, अंतरंगाचं नाही. बाह्य लक्षणावरून संत ओळखायला येत नाही आणि अंतरंग लक्षण कळल्याशिवाय संतत्व सिद्ध होत नाही. आम्ही काय करतो, फक्त बाहेरून पाहतो. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंत जंबू वेश हा सहज स्थिती त्याला सहज प्राप्त झालेला आहे. मग काय ते संत आहे? नाही, ते संत नाही. मग अंतरंग लक्षणाचा विचार करावा लागतो. अंतरंग लक्षण माहिती कोणाली आहे? जे त्या संतत्व पदापर्यंत प्राप्त झालेले आहे, फक्त त्यांनाच ती माहिती आहे. मग सामान्य जीवाने करायचं काय आहे? आम्हाला तर संत कळू येत नाही. संतांचं लक्षण आम्हाला माहित नाही आहे. संत नेमके कसे आहेत किंवा आम्ही काय केलं पाहिजे हे सामान्य जीवाला माहित नाही. मेडिकल फार सुंदर सुंदर दृष्टांत आलेला आहे. एक गुराखी होता. तर पहिले आपल्या गावामध्ये असायचे गोवन वगैरे, तसा गुराखी. त्याची म्हैस होती आणि तो आजूबाजूचे सगळे गुरं घ्यायचा आणि गुरं चालायला रानामध्ये जायचा. आता त्याचा तो नित्यक्रम होता. रानामध्ये गुरं चालत असताना त्याला एक काचेचा मणी मिळाला. मणी सापडला. मणी मिळाल्याच्या नंतर आनंदित झाला. त्याला वाटलं किती सुंदर मणी आहे, काचेचं त्याच्यावर पैलू पडलेले आहे, प्रकाशाचं परावर्तन त्याच्यावरती आहे, फार सुंदर मणी आहे. मणी मिळाला, आनंदित झाला. पण माणसाचा स्वभाव असा आहे की आपल्याला जे वस्तू प्राप्त झालेली आहे ते वस्तू इतरांना दाखवल्याशिवाय, इतरांनी त्याचं कौतुक केल्याशिवाय हे आपल्याला समाधान होत नाही. ह्या जीवाचा त्याला ते प्राप्त झाली, पण मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली का हे कोणीतरी बघावं आणि यांनी कोणीतरी याचं कौतुक करावं, असं त्याला मनोमन वाटू लागलं. मग करावं काय? मणी खूप छान आहे. त्यानं डोकं चालवलं, इकडे तिकडे पाहिलं, मण्याकडे बघितलं, तर मण्याला एक छिद्र दिसलं. अरे म्हणलं याला छिद्र पण नाही. त्याच्यामध्ये एक धागा टाकला आणि तो मणी कुठं बांधावा म्हणून म्हशीच्या गळ्यात बांधला. त्याची तेवढी एक म्हैस होती, बाकी सगळे गावातले होते, गावातले जनावर होते. आता म्हशीच्या गळ्यात मणी बांधल्याच्या नंतर म्हशीलाही बरं वाटलं. ती तेव्हा पण चारा पाणी जास्त करायला लागली, दूधही जास्त द्यायला लागली. हाही आनंदित झाला आणि म्हशीही आनंदित झाली. तर म्हशीलाही वाटलं मालकानं गळ्यात काहीतरी दागिना घातला म्हणून ते खुश होते आणि दागिना सुरक्षित आहे म्हणून मालक खुश होता. बरेच दिवस चाललं. एक रत्नपारखी तिकडून आला. त्याने बघितलं म्हशीच्या गळ्यात काहीतरी चमकतोय. त्याने लक्ष केलं आणि गोराख्याने विचारलं, बाबा हे म्हशीच्या गळ्यात ते काय बांधलंय तुम्ही? त्याने सांगितलं, म्हणले मला मणी सापडलाय. तो काचेचा मणी होता, प्रकाशाचं परावर्तन त्यावर होतं, छान असे पैलू पडलेले होते, छान वाटला म्हणून म्हशीच्या गळ्यामध्ये बांधून दिला. त्याने तेवढंच धरलं. हा काचेचा मणी म्हणला. ज्या अर्थी हा काचेचा म्हणतो त्या अर्थी याला त्या मण्याचं ज्ञान नाही. एक साराफाने सुद्धा लोभ निर्माण झाला. त्याने सांगितलं, अरे बाबा तू एक काम करतो का? म्हटले मी तुला पैसे देतो. हा म्हणे म्हशीच्या गळ्यात बांधणं काही चांगली गोष्ट नाही, हा म्हणे मला देऊन दे. म्हणले असं कसं? मला माझ्या भाग्याने प्राप्त झालेली गोष्ट मी तुम्हाला कसं काय देऊ? नाही देणार मी तुम्हाला. हा म्हणले पण ते म्हशीच्या गळ्यात घालणं चांगलं नाही. बरं मी एक काम करतो ना, तुम्हाला 100 रुपये देतो. त्याला लोक दाखवतो. तर तोही हुशार होता. त्यांनी डोकं चालवलं. म्हणजे यानं ज्या अर्थी 100 रुपये किंमत केली त्या अर्थी याची नक्कीच 100 रुपये किंमत नाही, याची जास्त आहे. तो याच्या पुढचा निघाला. त्यानं म्हशीच्या गळ्यातला मणी काढला आणि खिशात टाकला. म्हणजे याची आपण आता पारखच नेमकं काय. हा घरी आला, बायकोने सांगितलं मला असं असं मणी भेटला होता, म्हशीच्या गळ्यात बांधला, असा असा व्यक्ती भेटला. त्याने सगळ्या वृत्तांत सांगितला. बायको मोठी हुशार.
हा थोडासा गबाळच होता, प्रपंचात असं चालते, बायको हुशार पाहिजे ना, हा गबाळ असला का प्रपंच सुरूच चालते, आणि ते जरी कशी पाहिजे हा तसा पाहिजे तरी बरोबर होते. तसं त्याने सांगितलं, बाजारामध्ये गेला, आता याची चौकशी करावी म्हणून एका मित्राने भेटला, पण मित्र होता भाजीपाल्यावाला. अरे म्हणले, हा मनी मला मिळाला आहे, हा मण्यावर छान पैलू पडले, प्रकाशाचं परावर्तन होतोय, छान दिसतोय, म्हणले याची किंमत किती करशील? त्याने सांगितलं, छान दिसते, घरी शोभेची वस्तू म्हणून ठेवायला कामी येईल, खूप झालं तर 2 किलो भाजी देईल. त्यानं 2 किलो भाजी किंमत केली. हा सगळं मार्केट फिरून आला आणि एका सराफाच्या दुकानात गेला. त्याने बघितलं, त्यानं ओळखलं, त्याच्या पारख केली. पारख केल्याच्या नंतर लक्षात आलं की हा हिरा आहे, हा काही सामान्य मनी नाही. सामान्य मनी नाही. त्याने विचार केला, अरे बाबा तू घोडा आहेस, तुला कळत नाही, आपण एक काम करू, याची किंमत इथं करणं शक्य नाही, आपण एक काम करू, याच्या मार्केटमध्ये मुंबईला जाऊ आणि मग बघू याची किंमत किती आहे. म्हणजे ठीक आहे, मुंबईला गेले, मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तो कसोटीला हिरा आहे असं समजलं आणि त्यांनी किंमत ठरवली, 10 लाख रुपये या हिऱ्याची किंमत ठरवली. ते हिरा 10 लाख रुपये किंमत आली. माझा दृष्टांत इथपर्यंत झाला. आता इथून पुढे सिद्धांताकडे लक्ष द्या. ज्या वेळेला मनी म्हशीच्या गळ्यात बांधला होता तेव्हा त्याची किंमत किती होती? तो मार्केट मधून वापस आला, घरी आला, तिजोरी घेतली, मनी तिजोरीत ठेवायला लागला. त्याने म्हणलं, मला मनी विकायचा नाही, त्याने तिजोरीत ठेवला. आता प्रश्न एकच आहे, ज्या वेळेला म्हशीच्या गळ्यात मनी बांधला होता त्यावेळेला त्याची किंमत किती होती आणि आता तोच मनी तो तिजोरीमध्ये ठेवतो, आता त्याची किंमत किती आहे? ज्या वेळेला मणी म्हशीच्या गळ्यात बांधला त्यावेळेस सुद्धा त्याची किंमत 10 लाखच होती, पण त्यावेळेला त्याच्या संबंधाचं जे ज्ञान होतं ते ज्ञान आपल्याला नसतं. आता त्या मन्याचं यथार्थ ज्ञान झालं, तो हिरा आहे हे कळलं, तो कसोटीला उतरला, त्याचं ज्ञान झालं, आता तो मनी तिजोरीत आहे. मग एका वेळेला मनी म्हशीच्या गळ्यात आहे, किंमत तीच आहे, एका वेळेला मनी तिजोरीमध्ये आहे, किंमत तीच आहे, फक्त फरक एवढाच आहे. संत सुद्धा त्याच तोलामोलाचे आहे, हिऱ्यासारखेच संत आहे, फक्त फरक आपल्यात आहे, आपण ओळखायला लेट शिकतो. आपल्याला संतांची ओळख झालीच नाही, संतांचं ज्ञान झालं नाही, म्हणून दुर्दैव आहे आपण संतांच्या संगतीत जात नाही, संतांना शरण जात नाही, संतांचा उपदेश ऐकावा याच्यासाठी आपली बुद्धी तिथं प्रवृत्त होत नाही. हा आपल्या अज्ञानाचा फरक आहे. कारण अंतरंग लक्षण आहे, अंतरंग लक्षणाशिवाय संत ओळखायला येत नाही. पुन्हा संतांचा विचार केला तर शक्तिरूप संतांचा महिमा सांगत असताना शक्तिरूप महिमा सांगितलेला आहे, स्वरूप महिमा सांगितलेला आहे. ज्ञानोबारांनी फार सुंदर चिंतन केलं आहे, फार सुंदर ओवी ज्ञानोबारांची. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. काय सुंदर ओवी आहे, काय सुंदर चिंतन केलेलं आहे. बोध करण्यामध्ये जे विशद आहे, विशद बोध विदग्धा, विद्यारूपी अरविंदाला प्रबुद्ध करणारे ते संत आहेत. परावाणीलाही विषय सेवून देणारे ते संत आहेत. फार सुंदर चिंतन ज्ञानोबारांनी केलेलं आहे. पण असे असणारे संत, त्यांच्या ठिकाणचा जो भाव आहे तो भाव काय आहे? एक अंतरंग लक्षण, सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा हो. ज्याच्या ठिकाणी भगवत भाव आहे, पण एकाच्या ठिकाणी नाही, या ठिकाणी सकळा ठाई शब्द वापरलेला आहे. सकळा ठाई म्हणजे सर्व, एक श्लोकच आहे. सर्व भूतेषु येनैकं भावमवे यमुक्षिते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. हे ज्ञानाचं लक्षण आहे. सर्व भिन्न असलेल्या पदार्थाच्या ठिकाणी एकत्वाने, एकदृष्टीने
पदार्थ अनेक आहे, भूचर असन, जलचर असन, खेचर असन, वनचर असन, जे काही आहे, पण प्रत्येकाच्या ठिकाणी माझा परमात्मा पाहतो, इतरत्र मी कोणी पाहत नाही. मी एखाद्याला आलिंगन देतो, तो व्यक्ती म्हणून आलिंगन देत नाही, तो भगवंताचं स्वरूप आहे म्हणून आलिंगन देतो. मी एखाद्याच्या पाया पडतो, तो कोणी आगळा वेगळा व्यक्ती असं म्हणून नाही, तर ते भगवंताची स्वरूप मूर्ती आहे म्हणून मी त्याच्या पाया पडतो. सगळा ठाई भगवत भाव. पृथक्त्वेन तू ज्ञानं नाना विधान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तत् ज्ञानं विद्धि राजसं. त्याच ज्ञानाचंही चिंतन केलं आहे. भिन्न भिन्न पदार्थाच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव. आपला वार बदलला की देव बदलतो, भिन्न भिन्न भाव. इलाज नाही त्याने, आहे पण तसं नाही. सर्वभूती भगवत भाव. वारीचे दिवस, वारी एक वेळेस भगवान परमात्म्याचा आणि रुक्मिणी मातेचा संवाद. रुक्मिणी मातेने विचारलं, का म्हणले एकटी पंढरपूरला इतकी आषाढी कार्तिकीला यात्रा करते, किती भाविक लोक आहेत, किती भाविकांचा भरण आहे, किती तुमचे भक्त आहेत, इतके सगळे भक्त आणि इतका भाव. लाखोन लोक येतात, 8-10 लोक सहज गोळा होतात, 10-15 लोक, लाख लोक. म्हणले रुक्मिणी कसं ते येतात जरूर, पण ते नेमके काय माझ्यासाठी येतात असं आहे का? म्हणजे नाही, तसं नाही. माझ्यासाठी येणारे खूप कमी आहे. म्हणजे असं कसं बोलतात? म्हणजे ते दुःखाने कष्टी झालेले आहेत ते येतात. जे प्रपंचामध्ये वैतागलेले आहेत ते येतात. म्हणजे असं कसं बोलता तुम्ही भगवान परमात्मा आहे, तुमच्या भक्ताविषयी तुम्हाला असं बोलू शकते का? म्हणजे तुला हे पटत नसेल तर चाल. म्हणजे एक काम करू आपण, मी गाढवाचा वेळ धारण करतो, तू कुंभारी हो. म्हणजे ठीक आहे, बघू म्हणले काय भाव आहे. भगवंतांनी गाढवाचा वेश धारण केला, चिखलामध्ये रुतवून घेतलं आणि रुक्मिणी माता कुंभारी म्हणून भगवंताच्या जवळ उभी आहे. आणि तिकडून पाठीमागून दिंड्या येऊन राहिल्या, दिंडी चालू आहे. रुक्मिणी मातेने आवाज दिला, अहो वारकरी बाबा थांबा, अहो एवढं माझं गाढव रुतलेलं आहे, गाढव मातीमध्ये चिखलामध्ये फसले, तेवढं तुम्ही काढा. म्हणलं बाई तुम्हाला काही कळते का नाही, दशमीला पंढरपूरला पोहोचावं लागतं आणि तुम्ही आम्हाला सांगता इथं गाढव काढायला किती वेळ होईल. नाही जमत नाही. निघाले वारकरी. पुन्हा दुसरी दिंडी आली पाठीमागून, त्याला रुक्मिणी मातेने आवाज दिला, अहो बाबा थांबा, अहो एवढे कृपा करा, माझं गाढव फुटलेलं आहे, पण तेवढं एक गाढव तुम्ही बाहेर काढून द्या. म्हणजे आता असं कसं शक्य आहे? आजच कपडे इस्त्री केले, कांजीचे कपडे आहेत, मातीमध्ये जायचं म्हणजे कपडे खराब होईल ना. म्हणजे नाही ते जमणार नाही. म्हणजे तुम्ही चालले तरी कुठं? म्हणजे पंढरपूरला जाऊ, पंढरपूरच्या भेटीले. तेही दिंडी निघून गेली, सगळे दिंड्या निघून गेल्या. प्रत्येकाचं उत्तर तेच होतं, आता आम्हाला वेळ नाही, आता पंढरपूरला पोहोचायचं आहे, पांडुरंगाची भेट आहे, हे काम करायला आता आम्हाला खूप सवड नाही. भगवान परमात्मा रुक्मिणीकडे पाहतात आणि हसतात. म्हणजे कळलं का तुला काही? पाठीमा म्हणजे वारकरी बाबा आले, वारकरी बाबा सांगितलं, अहो बाबा एवढं एक गाढव काढा आणि मग पुढे जा. बाबानं उत्तर दिलं, माऊली तुमचं वाक्य चुकतंय, बरं का. म्हणजे कसं काय? अहो म्हणजे ते गाढव नाहीच, ते भगवंताचा वेश धारण केलेला आहे. ते गाढव नाही, तो प्रत्यक्ष माझा भगवान परमात्मा आहे. मी प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ठिकाणी मी माझा भगवत भाव बघतो, मी माझा भगवान परमात्मा बघतो. तुम्ही जरी त्याला गाढव म्हणत असले तर ते माझ्या दृष्टीने गाढव नाहीये, तो माझा भगवान परमात्मा आहे आणि त्याला मी काढलंच पाहिजे. त्याने समोर आला, त्याला वर काढणार अवकाश, तर भगवान परमात्मा खऱ्या स्वरूपामध्ये प्रकट झाले. म्हणले तुला पंढरपूरला जायची काही गरज नाही. म्हणले फुगीर भरती जाऊ दे, काय जायची. म्हणजे तुला प्रत्यक्ष दर्शन मी याच ठिकाणी देतो, प्रत्यक्ष दर्शन.
भगवंतांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, भगवंतांनी त्याला सुखी केलं आणि माघारी पाठवलं. याला सर्वाभूती सगळा ठाई भगवत भाव. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी माझा परमात्मा आहे, तो भाव या ठिकाणी आहे. असा भाव हा संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून शरण कोणालाही जायचं नाही. शरण जायचं म्हणजे कोणालाही शरण जायचं असं नाही. ज्याच्या ठिकाणी सगळा ठाई भगवत भाव ही वृत्ती ज्याच्या ठिकाणी आहे तो संत आहे आणि शरण सुद्धा त्याला जायचं आहे. कारण भावाचं खूप सुंदर वर्णन आहे. मग अशा संतांना मग स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे तर निरोबा काय सांगतात, इकडे तिकडे न जाता हा ज्याचा भाव आहे त्याच्या ठिकाणी तू काय हो, त्यांच्या चरणी उद्धरावे कृपेने त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे. कारण त्यांच्या चरणाजवळ जे सुख आहे ते सुख इतरत्र नाही. कारण त्यांच्या चरणाच्या सुखाची अपेक्षा नुसतं मानव करतो असं नाही, भगवान परमात्मा सुद्धा त्या सुखाची अपेक्षा करतात. ज्या सुखा कारणे देव वेळा मला कारणे
काय तर परमार्थिक जीवन. ज्ञानोबा सांगतात तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञत्र माझे उघड आहे. ज्ञानोबा सांगतात तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्या जवळ या, मी तुम्हाला सर्व सुखास पात्र करून देईन. म्हणून या जीवनामध्ये प्रपंचही आहे. एक मार्ग प्रपंचाचा आहे तर दुसरा मार्ग परमार्थाचा आहे. प्रपंच सोडा असं म्हटलेलं नाहीये. असोनी संसारी, हो, संसारात राहून सुद्धा परमार्थिक सुख प्राप्त करून घेता येतं. कारण अधिक संतांनी प्रपंच करून प्रपंचालाच परमार्थ केलेला आहे की नाही. कारण आपल्याला काही काही भाग्य आपोआप प्राप्त झालेली आहे. ज्ञानाचं भाग्य मला प्राप्त झालं आहे. ज्ञानाचा डोळ डोळसा तो डोळस असे विरेशा हे स्तुती नवे भोवसा भाग्याचा तो हे ज्ञानाचं भाग्य. आम्ही मनुष्य जन्माला आलो, आम्ही प्रपंच करायसाठीच नाही तर परमार्थिक ज्ञान अर्जित करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आलेलो आहे. कारण संत माहीत करून घ्यायचे आहे ते नुसतं संताकडे बघून हा संत आहे असं म्हटलं तर सामान्य जीवाची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी काय आहे, त्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, त्यासाठी गाथा आहे. आम्हाला भक्तीचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ भक्तीचा जो अर्थ बीज ठेवा. भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला वैराग्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंद योग्य होते जीवन. मनुष्यानं जर ठरवलं तर तो प्रत्येक सुखाला प्राप्त होऊ शकतो. मी मागच्या वेळी सुद्धा एक सांगितलं होतं, आम्हाला अपेक्षा आहे स्वर्ग सुखाची. म्हणून ही संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोरम मग जाता येत नाही का स्वर्ग सुखाच्या मार्गात. आम्हाला ब्रह्म व्हायचं आहे तर संत सांगतात बाबू काही काळजी करू नको, तू ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकतो. शत एक जन्मा जन्मुनी ब्रह्म कर्मा करी तुझी ब्रह्मा आनंद होईल. तू ब्रह्मपदाला पण जाऊ शकता. एखाद्याने जरी म्हटलं की मला देव व्हायचं आहे तरी संत म्हणतात तू होऊ शकतं. देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. आणि इतकं करूनही जर एखाद्याची बुद्धी भ्रष्ट झाली, त्यानं म्हटलं का नाही मला नरकालाच जायचं आहे तर संत म्हणतात काही काळजी करू नको, त्याची सोय लावून ठेवली आहे. नरकात जाणे तिने पापी आचरावे कथा न करावी विठोबाची. संत सांगतात काही काळजी करू नको, सगळे मार्ग तुझ्यासाठी मोकळे करून दिलेले आहेत. फक्त आता प्रश्न आपला आहे का आपल्याला नेमकं जायचं कोण्या मार्गाने. आम्हाला स्वर्गसुख प्राप्त करून घ्यायचं आहे, आम्हाला ब्रह्मपदापर्यंत जायचं आहे, आम्हाला प्रत्यक्ष देव व्हायचं आहे का आम्हाला नरकाला जायचं आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक ह्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी भाग्य तर सांगितलेलंच आहे. प्रथम भाग्य सांगितलं तुम्ही मनुष्य जन्माला आला हेच तुमचं भाग्य आहे. महाराष्ट्रात जन्माला आला हेच तुमचं भाग्य आहे. आणि मग आल्याच्या नंतरही जर आम्ही हे जे ज्ञान संतांनी दिलेलं आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी असेल, त्या ठिकाणी गाथा असेल, त्या ठिकाणी भागवत असेल, त्या ठिकाणी रामकथा असेल, हे सगळं ज्ञान जीवाच्या उद्धारार्थ आपल्यासाठी आहे. आणि ते जर आपण केलं नाही तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था अधोतिष्ठन्ति तामसा. दोन्ही मार्ग सांगितले आहेत. तुम्ही ऊर्ध्व गतीलाही जाऊ शकता किंवा अधोगतीला सुद्धा प्राप्त होऊ शकता. महाराज जायचं तर चांगल्याच गतीला आहे, करावं काय, करायचं काय आहे तर त्यांचे चरणी लीन व्हावे हा भाव. नुसतं घरी बसून चालणार नाही, मग करावं काय लागल. ज्ञानेश्वरीला लीन व्हावे असं म्हणावं, श्रीमद गाथ्याला लीन व्हावे म्हणावं लागल, श्रीमद भागवताला लीन व्हावं म्हणावं लागल. त्यांचे चरणी लीन व्हावे
त्यांना समर्पित झालं की ते कृपा केल्याशिवाय राहत नाही. मी मगाशी बोलतो, मी या ठिकाणी उभा आहे ते माझ्या महाराजांची कृपादृष्टी आहे. बुद्धरावे कृपेने ते कृपादृष्टी आहे. म्हणून संतांना लीन झालं, ग्रंथांना लीन झालं तर ते कृपा केल्याशिवाय राहत नाही आणि जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळी आता महाराजांसोबत मी आळंदीला गेलो होतो, एक भाव सांगतो. आणि आळंदीवरून मी रिटर्न गावाला आलो. गावात मला म्हणजे येऊन सरासरी एखाद महिना जरी झाला असतो, 1 महिना जास्त झाला. रक्षाबंधनच्या टाइममध्ये मी गावाला येऊन गेलो आणि नेमकं त्या टायमाला गोबीचं सीझन चालूच होतं. आता थोडं कमी झालं. म्हणजे जीवाची अवस्था सांगतो मी बरं का. आता हा जो अभंग घेतला ना, रूममध्ये बसलो ना बा, त्यावेळेस माझ्या डोक्यात सहज भाव आला. 1 महिना झाला मी गावात आलो, फक्त गोबीशिवाय काहीच दिसत नाही. म्हटलं सगळा ठाई गोबी भाव असं म्हणावं एक महिना झाला मी आळंदीहून इथं आलो. आल्याच्या नंतर जेव्हा त्या घराच्या बाहेर पडलो असेल, शेतात गेलो असेल, तर गोबी भावाशिवाय दुसरं काही भेटलं नाही. एक भाव सांगतो, गोबी भावाशिवाय दुसरं नाही. काय भाव गेली, किती भाव गेली, किती मन भरली, किती खराब झाली, किती लागली, किती फेकली, याचा काय रेट, त्याचा काय रेट. मग आज तरगा मारायचा, कॅन्डो सलमान मारायचा, एवढाच भाव आले भेटला. मग गेल्या महिन्याभरात दुसरा काही भाव नाही. आज किती निघत, 25 निघते का, उद्या 40. म्हणजे आपण जो वैचारिक पातळीचा भाव आहे, एक वलय आहे, ते वलय गावात गेलं का गोबी भावच दिसते, तुला काही दिसत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तिथं प्रत्येक ठिकाणी जो भाव आहे, इथं सगळा ठाई भगवत भाव आहे, तिथं सगळा ठाई गोबी भाव आहे, असा विषय. म्हणून संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे. लीन व्हायचं आहे म्हणजे काय, नेमकं याच्यातला सुद्धा भाव लक्षात घ्या. स्वतःला काया वाचा मनाने मी संतांचाच आहे, संतांच्या चरणी लीन. पण कुठल्या ज्याच्या ठिकाणी सगळा ठाई भगवत भाव आहे, त्या संतांच्या चरणी मी काया वाचा मनाने, कारण त्याच्याशिवाय उद्धार होत नाही ना. मग उद्धार न होण्याला अडथळा काय आहे, एक भाव सांगतो. आपला उद्धार होत नाही त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण 3ऱ्या चरणात सांगितलं आहे.
साहित्य हरीच्या आपला उद्धार का होत नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये कामरूपी राक्षस, क्रोधरूपी राक्षस, लोभरूपी राक्षस आपल्या अंतःकरणामध्ये. म्हणून हे जे विषय आहे हे विषय आपल्याला संतांपर्यंत जायला किंवा संतांचा उपदेश ऐकून त्याचा वागण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी हे विषय आपल्याला तिकडे जाऊ देत. आपल्यावर प्रभाव का होत नाही त्याला कारण आहे हे विषय आहे. पण संत कसे आहेत? संतांचं या ठिकाणी सुद्धा हे लक्षणच आहे. ज्याच्या अंतःकरणामधून काम करून मावळले, ज्याची वृत्ती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली त्यांना संत म्हणावं. अशा संतांना आपण काय व्हायचं आहे? त्यांच्या चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. संप्रदाय सोडून आपण भजन घेऊ. विठोबा अर्जुन भगवान परमात्म्याला विचारतात की देवा आपण त्यांना ज्ञानी समजतो, देवा हे ऐसे कैसे ज्ञानी याची स्मृती भ्रंशे मार्ग सांडून अनादिसे. आपण काय मार्ग सांडून अनादिसे चालत देखो. अर्जुन म्हणतात देवा हे असं कसं जे ज्ञानी आहे, ज्यांना आपण ज्ञानी समजतो ते सुद्धा भ्रष्ट आचरण करायला लागतात. ते तर ज्ञानी आहे, त्यांनी तर असं करायला नको. आता केन प्रवृत्तयं पापं चरति पुरुषा. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना, काम येश क्रोध येश रजो गुण समुद्र हो महाक्षणो महापात्मा विद्येना मही होय. तर किती ज्ञानी जरी असला तरी कामाच्या ठिकाणी त्याची वृत्ती गेल्याशिवाय राहत. कारण येडका मदन या अभंगामध्ये त्याची यादी दिलेली आहे. येडका मदन केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. पण हे सुद्धा मावळते, काम क्रोध सुद्धा मावळते ते संतांच्या ठिकाणी. कारण सामान्य जीवाला सर्वात जास्त त्रास असेल जर परमार्थासाठी अडथळे जर कोणते असेल तर हे दोन आहे, काम आणि क्रोध. सान्निध्यात गेल्याच्या नंतर याचा नाश होतो. मनुष्याच्या जीवनात एक परमार्थिक वलय प्राप्त होते संतांच्या सानिध्यामध्ये. संतांच्या सानिध्यात केलं, ज्ञानेश्वरीच्या सानिध्यात केलं, नुसतं ते ज्ञानेश्वरीचं रोज सकाळी वाचन जरी केलं तरी माणसाचं अंतःकरण हे शुद्ध होते. संतांच्या सानिध्यात जाणं, संतांचा सहवास करणं म्हणजे काय? आता संत तर आपल्यासाठी आहे नाही, पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबा आहे, गाथ्याच्या रूपानं तुकोबा आहे, निळोबा आहे. आधी करून सकल संत आहे, संत नाहीत असं म्हणता येत नाही. फक्त आपली तयारी पाहिजे. नेमकं आंघोळ केल्यावर ज्ञानेश्वरी वाचायची का, गाथा वाचायचा का, पिक्चरचे गाणे ऐकायचे, काय करायचं हे आपली तयारी पाहिजे. नेमकं आम्ही काय करतो
आहे तर सगळं अवेलेबल करून दिलेलं आहे. कारण या जन्म इतका छान आहे, इतका सुंदर जन्म आहे मनुष्य देव. मगाशी सांगितलं की यातून ज्या अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे त्या अवस्थेला प्राप्त होण्याची ताकद या जन्मामध्ये आहे. तुम्ही एखाद्या मशिले मनावर जायवर उद्धार करून ये तुझा जाय संपादन नाही ना, कारण त्यांच्या ठिकाणी ते ज्ञान नाहीये. याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन. आणि काय नाही कुठे नाही कुठे नाही आणि काय नाही कुठे नाही इतरत्र देह फक्त भोग भोगण्यासाठीच आहे. त्यांना कडबा टाकला का तो फक्त संपवायचा आहे, बाकी क्रिया काही नाही. ते म्हणणारे नाही महाराज आता हे कडबा दिसून राहिला आता काही वल वगैरे काही द्या असं स्वातंत्र्य नाही तिथं, पण या देहामध्ये ते आहे. या देहामध्ये त्या गोष्टी आहे ज्या इतरत्र देहामध्ये नाही. उपाय अनेक सांगितले, उपायाच्या विषयी नाही अनेक सांगत असतात. फक्त संतांचा सहवास, संत संगती हा एक सुलभ उपाय सांगितलेला आहे या अभंगामध्ये. अभंगाचे लक्षण सुद्धा आपण पाहत आलेलोच आहे. म्हणून शरण जाणे, संतांविषयीचा जो भाव आहे तो भाव धारण करणे. भाव धारण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. आता कोणी म्हणू शकतंय महाराज संतांची काय गरज आहे, आपली कृपा अशी होते नाही आहे की नाही. एखाद्याने जर डोकं चालवलं म्हटलं का उदकी कालविषय तरी होय पवित्र कासे असं जर म्हटलं तुका म्हणे उदकी कालविषय तरी होय प्रमाण आहे. एखाद्यानं जर असा विचार केला का याची काही गरज नाही, कोणाला शरण जायची गरज नाही, की माझा पवित्र मी त्याने तेल घेतलं, गोमूत्र घेतलं, एकत्र मी भेसळ केलं आणि त्यांनी सगळी आंघोळ केली, झाला का पवित्र तू. असे तुम्ही मनोमार्ग केला तो तिथे मुकला. मनाच्या मार्गानं कधी माणसाचा उद्धार होत नाही. मग कृपेची किती गरज आहे तुम्ही म्हणू शकता का तुम्ही कृपा सांगता कृपा कृपा कृपा, नेमका कृपेची गरज आहेच का. त्यासाठी सुद्धा फार सुंदर दृष्टांत दिलेले आहे. आपण सगळे शेतकरी आहोत, पर्जन्यमान आलेला आहे, पाऊस पडलेला आहे, जमीन सुद्धा पीक देण्यासाठी आता तयार आहे आणि घरामध्ये सुद्धा ढोली भरून सगळं धान्य भरून पडलेलं आहे. जमीन उगवायला तयार आहे, घरामध्ये धान्य आहे, वातावरण चांगलं आहे, पर्जन्यमान चांगलं आहे, पाऊस सुद्धा पडलेला आहे. आणि कास्तकार बोलू लागला इतके टाकून दिले तरी 100 पोते होईल, तितके टाकून दिले तरी 200 पोते होईल, असा फक्त बोलू लागला. पिकाची बोले पोचट या पद्धतीने होणार आहे का, नाही होणार. अरे धान्य घरी आहे ना, ढोली भरून धान्य घरी आहे, वातावरण चांगलं आहे, पीक जमीन उगवायला सुद्धा तयार आहे. पण जसं त्यामध्ये सुद्धा कास्तकाराची गरज आहे, मध्यस्थीची गरज आहे. ते धान्य घेणे, शेतापर्यंत नेणे आणि शेतामध्ये त्याची पेरणी करणे,
हे जसं एका व्यक्तीचं काम आहे तो जसा मध्यस्थी आहे ते त्याने मध्यस्थी केल्याशिवाय पीक आपल्या हाताला येत नाही तसं संतांनी मध्यस्थी केल्याशिवाय भगवान परमात्मा हाती येत नाही. आपल्याला नजर आहे की नाही, आपल्याला डोळे आहे, डोळ्याला प्रत्येक वस्तू दिसते की नाही. मला तुम्ही मला पाहून राहिले की तुम्हाला पाहून राहिलो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? तुम्ही म्हणा हो काही अडचणच नाही, दृष्टी आहे मला, पण आपली दृष्टी सुद्धा सूर्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. लक्षात ठेवा, त्याच्या सत्तेशिवाय नाही चालू शकत. आम्ही म्हणतो ना आम्हाला डोळे आहे ना, डोळे असून उपयोग नाही, त्याचा आधार पाहिजे. नाही तर बघा तुम्ही एखादा आता कार्यक्रम चालला, एखादा व्यक्ती गावामध्ये येऊन राहिला, ग्रामपंचायतीने खड्डा खणलेला आहे, तो गावाच्या शेजारी आला, नेमका गावात पाय ठेवतो ना ठेवतो लाईट गेली महाराज. आता समजा तिचा पाय घेऊन कसा समजा अडचण नाही. ग्रामपंचायतीने खड्डा खणलेला होता, तो आल्या लाईट गेली, खड्ड्यामध्ये पडला. आवाज आला, गावातले लोक धावत गेले त्याच्यापर्यंत. काय झालं म्हणलं एवढं कळत नाही का, एवढा मोठा खड्डा या ठिकाणी आहे, मोठे मोठे डोळे आहे तुम्हाला, तुम्ही खड्ड्यात पडलेला. अहो म्हणजे असं कसं म्हणजे आपण पाय ठेवता तुमच्या गावाची लाईट गेली, काय करणार आहे? खड्डा काही लहान आहे का? खड्डा मोठा आहे पण डोळे नाही का? डोळे सुद्धा मोठे आहे पण काय दिसणार नाही? डोळे आहे, खड्डाही मोठा आहे, तोही आहे, पण खड्डा का दिसला नाही? लाईट नाही, ह्या प्रकाशाची गरज आहे. तर त्याच पद्धतीनं निळोबाराय सांगतात, मनुष्य जीवनामध्ये संत जीव आणि देव यामध्ये या दोघांची भेट करून देण्यासाठी जसा आपल्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज आहे आपल्या दृष्टीसाठी, त्याच पद्धतीनं निळोबाराय सांगतात की आपला उद्धार होण्यासाठी संत कृपेची गरज आहे. त्यांच्या कृपेची गरज आहे. मग करायचं काय आहे? त्यांच्यातली देणवावे उद्धरावे कृपेने. मग कृपेने उद्धार होण्यासाठी आपल्या मनुष्य जीवाने काय केलं पाहिजे तेच निळोबारा अभंगाच्या शेवटचं नियमाने त्यांच्या नामे, नियमाने निळामणी त्यांच्या नामे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. पण नामाने होतं काय? पाप अधर्मातून निर्माण झालेलं पापे अधर्म त्याचा नाश होतो. विठ्ठल नामस्मरण केल्याने पापाचा नाश होतो. आपण बघा तुम्ही ज्यावेळेला आपण वारीला जातो आळंदीहून वारी निघाली का प्रत्येकाच्या मुखात एकच नाव असतं, ज्ञानोबा तुकाराम. इतरत्र कुठलं नाम
येताना आपल्याला दिसत नाही है की नाही? प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये माऊली हाच शब्द आहे. जायचं कुठं आहे? जायचं पंढरीला जायचं आहे, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जायचं आहे. पण भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष होत नाही. पंढरपूर जाईपर्यंत फक्त संतांच्या नामाचा जयघोष होतो. प्रत्येक वारकरी फक्त ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष होतो. म्हणून भावी जीवनामध्ये दोनच नामाचं आचरण करायचं आहे. एक संतांचं नाव आहे, दुसरं भगवंताचं नाव आहे. नाम हे सामान्य जीवाला तारक आहे. तुकोबाराय सांगतात, आम्ही त्या नामाचे काय झालो? आम्ही त्या नामाचे धारक झालो. आम्ही नामाचे धारक. नाव किती मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम. गगनापेक्षाही व्यापक स्वरूपाचं नाव आहे. भगवान परमात्म्यापेक्षा त्याचं नाव मोठं आहे. नामनो सियावती शक्ती पापनी हरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जन. हा माणूस तेवढं पापच करू शकत नाही जितकं नाम नाही शकत. माणूस तेवढं पाप करू शकत नाही जेवढी नामाची ताकद पाप करण्याच्या, पाप नष्ट करण्याची आहे, तेवढी माणसाची ताकद नाही पाप करण्याची. असं समजा भगवंताची हे आपल्यावर कृपा आहे. आपण जेवढं काही पाप करत असेल तरी सलामत आहोत. नाही तर आपल्या कर्माचा विचार केला तर त्यांना पाणी सुद्धा पाजू नये अशी आपली अवस्था आहे. असं किती जरी पाप केलं, अगणित पाप केलं तरी ते पाप नाहीस करण्याची ताकद फक्त दोन नामामध्ये आहे. एक संत नाम आहे, दुसरं भगवंत नाम. संताचं नाव तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. संतांचं नाव घेतलं तर यम सुद्धा कापतो. यमाला सुद्धा अधिकार नाही तो पेशंट घेऊन जाण्याचा. इतकी नामाची ताकद आहे, इतका पॉवर आहे नामाचा. मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कुठलंही कार्य असू द्या, मंगलानांच मंगल, दैवत दैवतानांच भूतानां. मंगल अमंगलालाही मंगल करण्याची ताकद ज्याच्यात आहे ते नाम आहे. माणसाच्या जीवनामध्ये अनिष्ट निवृत्ती साधण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते नामस्मरण करते. म्हणून नियोबाने सांगतात, निरामने त्यांच्या नामाने काय होतं? पापे अधर्म नासती. नुसतं पाप शब्द वापरलेला नाही. पापे म्हणतात म्हणजे अनंत पापे. एखादं पाप नाही ते मग काही पाप झालं असेल, वाचिक पाप झालं असेल, मानसिक पाप झालं असेल, तीनही पाप असेल, त्रिविध तापाची केली पोळवण, कुठलंही पाप असू द्या, ते पाप नाहीस करण्याची शक्ती हे फक्त नामामध्ये आहे. मग असं नाम आहे. हे नाम घेण्यासाठी किंवा
नामाचं ज्ञान आहे, त्या ज्ञानातून आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे, संतांच्या चरणापर्यंत पोहोचायचं आहे. मग त्यासाठी करायचं काय आहे? त्यांचे चरणी लीन व्हावे, बुद्ध राहावे कृपेने. मग त्यांच्या चरणी असे संत ज्याच्या चरणावर लीन व्हायचं आहे त्याचं लक्षण काय? सकळा ठाई भगवत भाव. भगवत भाव या ठिकाणी सकळा ठाई नुसतं हा देव वेगळा तो देव वेगळा नाही, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. नाहीतर आहे ना असे काही हर वेगळा ना हरी वेगळा म्हणणारे खूप आहे, पण तसं नाही. एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या प्रत्येक ठिकाणी जे जे दृष्टी दिसेल ते हरी. प्रत्येक भूत मात्रांच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचंच अस्तित्व, हे ज्याची वृत्ती त्या संतांच्या चरणी लीन व्हायचं. या ठिकाणी असा हा जो सुंदर भाव आहे, सकळा ठाई भगवत भाव. बघा भागवतामध्ये सुद्धा त्याचं वर्णन येणारच आहे. ज्यावेळेला उद्धवजी गोकुळामध्ये येतात, भाव खूप छान आहे त्याचा. ज्यावेळेला उद्धवजी गोकुळामध्ये येतात आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर मधुमंगल श्रीरामा सगळ्यांना वाटलं की आपला भगवान परमात्मा कृष्ण आला असेल. सगळे धावत आले, पण रथामधून कोणी उतरलं नाही. सगळ्यांना कळून चुकलं का रथामधून कोणी उतरलं नाही याचा अर्थ भगवान कृष्ण आलेले नाही. उद्धवजी खाली आले, त्यांनी आपला परिचय दिला, मी उद्धव आहे, भगवान कृष्णाचा सखा आहे, मित्र आहे मी, तर भगवान कृष्णाने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. आता उद्धवजी ज्ञानी आहे, उद्धवजी ब्रह्मज्ञानी आहे, बृहस्पतीचे शिष्य आहे, वेदांताचे आचार्य आहेत. ते ब्रजभूमीला आले, गोकुळामध्ये आले आणि आल्याच्या नंतर नंदांचं घर विचारलं, मला नंदांच्या घरी जायचं आहे. सगळ्या गोपाळांनी सांगितलं की हे जे नदी त्या ठिकाणी जे पाणी वाहत आहे ना, बस याच्या काठाकाठानं जा, तुम्ही नंदांच्या घरी जा. हे कुठून येत आहे? जेव्हापासून भगवान परमात्मा गोकुळ सोडून गेले, मथुरेला गेले, परत येतो म्हणून सांगितलं, पण अजूनपर्यंत आले नाही, तेव्हापासून ही धारा वाहत आहे. आणि ही धारा सामान्य नाही, हे नंद यशोदेच्या महिन्यातून वाहत असलेली धारा. त्या ठिकाणी नंदांच्या घरापर्यंत गेले आणि यशोदा आणि नंदबाबा चर्चा करतच होते. त्यांनी बघितलं की कोणीतरी वेगळं कोणतरी आलेलं दिसतंय. गोपिकांना आवाज दिली, जाऊन त्यांचा आदरातिथ्य करा. त्याचा आदरातिथ्य केलं. उद्धवजी आतमध्ये आले आणि ती अवस्था जेव्हापासून भगवान परमात्मा गोकुळ सोडून गेला तेव्हापासूनच्या अवस्थेचं वर्णन, नंद यशोदेच्या अवस्थेचं वर्णन बघा तुम्ही. सर्वात पहिले नंदबाबाने उद्धवजीला प्रश्न विचारला की भगवान कृष्णाला आमची आठवण येते की नाहीये? भगवान परमात्म्याला आमची आठवण येते का नाहीये? अरे आम्ही तर त्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही त्याचं दर्शन करतो. प्रत्येक वस्तू त्याची या ठिकाणी असणारी प्रत्येक वस्तू आम्हाला त्याचं दर्शन करवते. ते वस्तू डोळ्यापुढे दिसली की अंतःकरण व्याकुळ होते. कधी कदंबाच्या वृक्षावर दिसतो. रात्री असं वाटत होतं पाळण्यामध्ये झोपलेला आहे, रात्रभर पाळणा हलवत होता. सकाळी आठवण झाली त्याला, याला सकाळी गाई चरायलाच पाठवायचं आहे, याला लवकर उठवलं पाहिजे. पाळण्यामध्ये बघतो तो भगवान परमात्मा नाही आहे, त्याचं अस्तित्व मात्र झालं. कदंबाच्या वृक्षावर बासरी वाजवत होता, बासरीची ध्वनी ऐकू येत होती. वाटलं खूप वेळ झाला बासरी वाजवतो आहे, अजून त्यानं काही खाल्लं नाही. वाटी घेतली, वाटीमध्ये तूप साखर घेतली, खडी साखर टाकली. म्हटलं भगवान परमात्म्याला वाटी साखर घेऊन द्यावी, त्याचं पोट भरावं. जाऊन पाहतो तर भगवान परमात्मा तिथे दिसतात. गोवर्धन पर्वत त्याची आठवण करते, प्रत्येक गाय त्याची लाडकी गाय सुद्धा त्याची आठवण करते. आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवान परमात्म्याचं सानिध्य आम्हाला अनुभवायला येते.
असा आमचा काय असा गुन्हा झाला की तो आम्हाला सोडून गेला? त्याला सांगावं आमचा काय गुन्हा झाला असेल, तो झाला असेल, तू परत ये म्हणावं, आम्हाला माफ कर म्हणावं. जो काही गुन्हा असेल तो आमचा पदरात घे म्हणावं. कोण म्हणतोय सर? भगवान नंद बाबा. प्रत्येक वस्तू त्याची आठवण येते आणि हे सगळं जो काही दृष्टांत आहे तो हे सगळं उद्धवजी ऐकत आहे. आता उद्धवजी आले कशासाठी होते? उद्धवजी आले होते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी. भगवान, कारण उद्धवजीला ज्ञानाचा गर्व झालेला होता, त्याच्या ठिकाणी ज्ञान होतं, पण प्रेमदर्शना भक्तीने अंतःकरण खाली होतं. उद्धवजीने सगळं आकलन केलं. अरे बापरे, या ठिकाणी मी यांना जे ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आलेलो आहे हे तर स्वतःच परब्रह्म आहे. मी भगवान परमात्म्याच्या जवळ असूनही मला त्याच्या सर्व व्यापकतेचा कधी अनुभव आलेला नाही. पण नंद बाबा असेल, यशोदा असेल, गोपिका असेल, या कुठंही शिकायला गेल्या नाही. त्यांच्याकडे कुठलंही ब्रह्मज्ञान नाही, पण त्यांची अवस्था प्रत्येक वस्तूमध्ये माझा भगवान परमात्मा आहे हे दाखवून देण्याची वृत्ती, त्याचं आकलन उद्धवानी केलं. आणि सगळं आकलन झाल्याच्या नंतर उद्धवानी मान्य केलं की मी तुम्हाला उपदेश देऊ शकतो. मी आलो होतो ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्यासाठी, ब्रह्माचा तुम्हाला साक्षात्कार घडवून देण्यासाठी, पण प्रत्यक्ष तुम्ही भगवान परमात्म्याचं स्वरूप प्रत्येक कणामध्ये अनुभवता. त्याला सकाळ काही भगवत भाव हाची अनुभव जय विठ्ठल.